नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं वांग्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं जिरं, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे आपल्याला हिरव्या मिरच्या 2 टाकलेल्या आहेत आणि 3 लाल मिरच्या आहेत। जर तुम्ही ह्या लाल मिरच्या जागे सुकलेल्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल। गॅस केलेला आहे बारीक। त्यात टाकायचे आपल्याला 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 मिनिटं आपल्याला ह्याला भाजून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या ह्या मिरच्या चांगल्या भाजल्या जातील। मिरच्यांना बघा असं डाग पडसतर चांगल्या भाजून घ्यायच्या। आता ह्या मी काढून घेते। मिरच्या लसूण वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे। परत टाकायचं त्याला छोटा 1 चमचा जिरं चांगले तडतडून देऊया। त्यात टाकायचे हे 400 ग्रॅम वांगे तुकडे करून घेतलेले, त्याचा देठाचा भाग मी काढलेला आहे आणि ह्याला काय करणार आहे 2 मिनिटं मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। अशी मोठी मोठी वांगे होते, आपल्याला देठ नाहीत पाहिजे, तुम्ही बारीक जरी घेतली तरी चालेल। आता ह्याच्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। मिक्स करून घेऊया, गॅस आहे मीडियम। 1 मिनिटभर मीठ टाकल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ह्याला ना थोडंसं पाणी सुटेल। मिक्स करून घेतले बघा 2 मिनिटं चांगलं। गॅस करणार आहे बारीक आणि आपण ठेवणार आहे ह्याच्यावर झाकण। 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचे, पण हे लक्षात ठेवायचं आपण थोड्या थोड्या वेळाने ह्याला आपल्याला हलवत राहायचं। आपलं वांग भाजते तोपर्यंत आम्ही बघा ही दगडी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। काढून घेतले बघा, त्याच्यामध्ये टाकायची कोथिंबीर, ती पण थोडीशी देठासकट घेतलेली आहे। आता आपली वांगी भाजतात तर हे सगळं आपण चांगलं बारीक एक जीव असं कुटून घ्यायचं। बारीक एकदम बघा मी कुटून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत कुटून घ्यायचं। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कुटलं तरी चालेल। त्यात टाकायचे की मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। ह्याला भाजायचा वगैरे नाही, ह्याला कच्चंच टाकायचं, छान लागतं चवीला। ह्याला पण आपण थोडंसं कुटून घेऊया। मस्त असं बघा कुटून घेतलेलं आहे। कांदा टाकल्यानंतर अशा पद्धतीत कुटायचं। मिक्सरला कसं होतं एवढी चव चांगली लागत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, मस्त लागतात। आपण वांग भाजले का बघूया। थोड्या थोड्या वेळाने मी अशी हलवत होती बघा, मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीत। पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही, कारण मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं। आणि 1-2 मिनिटांना हलवल्यावर एकदम गॅस बारीक करून असं करायचं, म्हणजे बघा किती मस्त शिजलं गेलेलं आहे। तर हे आपण काढून घेऊया, खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं। ही कशी भरताचं होतं, वांगी दोन्ही पण होते असे मोठे मोठे होते, चांगले मस्त लागतात असे वांगे। जरी तुम्ही कमी बीवाले जरी घेतलं तरी चालेल, एकाला थोडं बी होतं आणि एकाला कमी होतं। हे सगळं मी काढून घेते। काढून घेतले बघा, एकदम गरम आहे, गारबीर व्हायची वाटच बघायची नाही आपल्याला। मिक्स करायचं। वांग शिजवताना आपण काय केलं होतं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ टाकायची आता गरज नाही आहे। एकजीव करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। असं थोडं थोड्या वेळानं असं हलवून असं चांगलं ना एकजीव करून घ्यायचं, की एकामेकात एकदम अर्क उतरला पाहिजे, मस्त असं लागतं। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। छोटा अर्धा चमचाला कमी टाकलेले, कारण ह्याच्यामध्ये आपण पहिलंच हिरवी मिरची लाल मिरची टाकलेली आहे, त्यामुळे कमी टाकायचं। ह्यात टाकायचं आपल्याला छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर, हे टाकणं गरजेचं, एकदम छान लागतं चवीला, तुम्ही करून बघा। आता हे असं चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आमचूर पावडर टाकल्यानंतर एकदम छान अशी टेस्ट येते। आता हे तुम्ही कशाबरोबर खायचं, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, फुलक्याबरोबर खा, चपातीबरोबर खा, मस्त असं होतं। वरण भात जरी केला तर त्याच्याबरोबर जरी केलं तर खाल्लं तरी चालतं। तर गरम गरम भाकरी बरोबर आणि हे मस्त असं लागतं, तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।